वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कठोपनिषद यातील अध्याय 2 वल्ली 3 शेवटची वल्ली शेवटचा विभाग याचा अभ्यास आपण करीत आहोत। आणि शेवटच्या या सत्रांमध्ये मागच्या आपल्या सत्रामध्ये आपण मंत्र क्रमांक 8 पर्यंत आपला अभ्यास पूर्ण केला होता मंत्रांचा। कठोपनिषद यमदेव नचिकेताला जीवनासंबंधी आत्मस्वरूपासंबंधी सर्वश्रेष्ठ विद्या प्रदान करत आहेत। आणि शेवटी या मंत्रांचा अभ्यास करताना बऱ्याचदा आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की हा विषय आधी होऊन गेलेला आहे, यमदेवांनी हे आधी सांगितलं आहे। अर्थात जे आधी सांगितलं आहे ते खरंच ऐकलं असेल मनापासून, त्याच्यावर विचार केला असेल आणि ते खरंच लक्षात राहिलं असेल तर असे विचार मनात येतील। पुढचं पाठ मागचं सपाट अशी परिस्थिती असेल तर आधी काय झालं ते लक्षात राहण्याची शक्यता नाही। पण जर लक्षात राहिलं असेल तर असं वाटेल की ही त्याच विषयाची पुनरावृत्ती आहे, तेच परत यमदेव सांगतायत। आणि पुनरावृत्ती हा परमार्थामध्ये दोष मानला जात नाही, पुनरावृत्ती आवश्यक आहे असं मानलं जातं। सगळ्या पारमार्थिक ग्रंथांमध्ये पुनरावृत्ती आहे आणि त्याचं मुख्य कारण की मनुष्याची बुद्धी स्खलनशील आहे, खाली घसरणारी आहे। एकदा ऐकून लक्षात राहत नाही, लक्षात राहिलं तर त्याप्रमाणे ऐन वेळेस आठवत नाही, आठवलं कळलं तरी त्याप्रमाणे वागता येत नाही। म्हणून वारंवार या संकल्पना ऐकाव्या लागतात। वेदांत शास्त्रामध्ये जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म केवळ 5 मूलभूत घटक अभ्यासाचे आहेत। जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म यांचं स्वरूप, या तत्वांचं स्वरूप आणि या तत्वांचा परस्पर संबंध एवढ्याच मूलभूत संकल्पना संपूर्ण शास्त्रामध्ये आहेत। कुठलाही ग्रंथ हातामध्ये घेतला, तो भगवद्गीता असेल, कुठलाही उपनिषद असेल, दासबोध, विचारसागर, विचारचंद्रोदय, पंचदशी सारखे अनेक ग्रंथ आहेत। परंतु या सगळ्या ग्रंथांमध्ये केवळ हे 5 तत्व, त्यांचं स्वरूप आणि त्यांचा परस्पर संबंध एवढीच चर्चा केलेली आहे। एका कुठल्याही ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास करून या संकल्पना एकदा समजावून घेतल्या की उरलेल्या सगळ्या ग्रंथांमध्ये तोच विषय, फक्त वेगवेगळे दृष्टांत, वेगवेगळी उदाहरणं, थोडा वेगळा दृष्टिकोन अशा पद्धतीने मांडलेला असतो। आता सुद्धा आपण शेवटी या मंत्रांचा जो अभ्यास करतोय त्याच्यामध्ये मुख्य विषय जरी सांगून झालेला असेल तरी त्याच विषयाचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायला मिळतो। म्हणून आपण थोडा पुनर्विचार करू आणि मग आजच्या विषयाकडे जाऊया। 6व्या मंत्रामध्ये यमदेवांनी म्हटलं होतं की इंद्रियाणाम पृथक भावः, सगळी जी इंद्रिय आहे पृथक भावः, त्या सगळ्या इंद्रियांचं कार्य वेगळं आहे।
प्रत्येक इंद्रियाची उत्पत्ती ही वेगळ्या तन्मात्रेपासून म्हणजे सूक्ष्म भूतापासून झालेली आहे. निर्मितीची पद्धत वेगळी, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा, ग्रहण करण्याची पद्धत वेगळी आणि प्रत्येक इंद्रियाची क्षमता वेगळी असते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये सर्व इंद्रियांची क्षमता वेगळी असते. हे एवढे सगळे व्यापार, एवढे अनुभव एकमेकांपासून एवढे वेगवेगळे असताना या विविधतेमध्ये केवळ एकच तत्व समान आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये पाचही इंद्रियांच्या माध्यमातून जे वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या प्रकारे येतात, त्या सगळ्यांना प्रकाशित करणारा आत्मा नावाचं एकच तत्व आहे. ते या तीनही अवस्थातील सगळ्या अनुभवांना प्रकाशित करतो. आत्मा जागृतीमधील अनेक अनुभव, स्वप्नावस्थेतील थोडे बहुत अनुभव आणि सुषुप्तीमध्ये एकही अनुभव नसणं, या सगळ्या गोष्टींना प्रकाशित करणारा आत्मा हा एकच आहे. तो अलौकिक प्रकाश आहे. आत्म्याचा प्रकाश आहे म्हणून या सगळ्या अवस्थातल्या या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ग्रहण केलेल्या जाणाऱ्या विषयांचं आपल्याला ज्ञान होतं. आपल्या आतमध्ये जर हा आत्मप्रकाश नसला असता तर यापैकी कुठल्याही बाहेरच्या विषयांचं कितीही ग्रहण मुळात करताच आलं नसतं. पण हायपोथेटिकली जरी केलं असतं तरी ते आपल्याला कळलं नसतं. आणि हे सगळं समजून घेण्याचा मुख्य उपयोग काय आहे की मत्वा धीरो न शोचती. जे बुद्धिमान लोक आहेत ते अशा प्रकारे इंद्रियांच्या माध्यमातून जे विविधतेचे अनुभव येतात त्या विविधतेच्या पाठीमागे न लागता, त्या विविधतेच्या पाठीमागे धावपळ न करता एका जागी बसून शांतपणे ज्या एका प्रकाशामुळे हे सगळे अनुभव आपल्याला कळतात, ज्या एका प्रकाशामुळे हे सगळे अनुभव प्रकाशित होतात, त्या आतल्या आत्मप्रकाशाचा, अलौकिक आत्म्याचा, अलौकिक आत्मप्रकाशाचा, आत्मचैतन्याचा विचार करतात आणि त्यामुळे ते कधीही दुःखी होत नाहीत. ते काय जाणतात की हा जो आत्मा आहे, माझं स्वतःचं स्वरूप आहे, तो नित्य एकच स्वभावस्य. त्या आत्म्याचा स्वभाव कायम एकच आहे आणि तो एक स्वभाव म्हणजे चैतन्य रूप असणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. अखंड असणारं चैतन्य हा आत्म्याचा स्वभाव आहे आणि अव्यभिचारात त्याच्यामध्ये कधीही कुठलाही बदल होत नाही. आणि म्हणून शोक कारणत्वात अनुपपत्ते, शोक दुःख करण्याची काहीही गरज नाही, कारण की जे माझं मूळ स्वरूप आहे त्याच्यात काहीही बदल होत नाही. जो काही बदल आहे तो सगळ्या आजूबाजूच्या विविधतेमध्ये बदल आहे, पण त्या विविधतेचा माझ्या मूळ स्वरूपाशी काहीही संबंध नाही. हे धीर लोक जाणतात, शोक करत नाही. आणि जे लोक हे जाणत नाहीत म्हणजे जे धीर नाही, बुद्धिमान नाही, जे अज्ञानी लोक आहेत वेदांताच्या दृष्टीने, ते अज्ञानी लोक स्वतःला या देहाबरोबर आयडेंटिफाय करतात, देह तादात्म्याने राहतात. मी देह आहे असं त्यांना वाटतं. देहाच्या मधली ही जी इंद्रिय आहे त्याच्यातून ते विविधतेचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. बघा, देहाशी तादात्म्य आहे तोपर्यंत माणसाला तीन गोष्टी होतात. एक, सतत काहीतरी करावंसं वाटतं, किंवा सतत काहीतरी भोगावंसं वाटतं, किंवा सतत कुठल्या तरी गोष्टीचं ज्ञान करून घ्यावं, समजून घ्यावं, जाणावं असं वाटतं. कर्म करणे, भोग भोगणे आणि ज्ञान, एखादी गोष्ट, माहिती गोळा करणे, समजून घेणे. कितीही कामं केली, कितीही भोग भोगले, कितीही जाणलं तरी ते पुरेसं कधीच होत नाही. अजून काहीतरी करावं, अजून काहीतरी जाणावं, अजून काहीतरी भोग घ्यावा असं अखंड वाटत राहणं हे या देह तादात्म्याचं स्वरूप आहे. ओळखीचा एक परिवार आहे आमच्या, त्यांची गोष्ट आहे की पती पत्नी, 2 मुली होत्या, आई वडील पण त्यांचे राहायचे बरोबर आणि चांगल्या घरामध्ये, मला असं वाटतं अपार्टमेंटमध्ये राहायचे बरीच वर्ष. 3 बेडरूम 4 बेडरूमचं अपार्टमेंट त्यांचं होतं. आणि त्यांना असं सतत वाटायला लागलं की आईबाबा आहेत, 2 मुली आहेत, घर लहान पडतं आणि आहे त्याच्यापेक्षा अजून मोठं घर हवं. आता अजून मोठं घर, बंगला बांधायचा म्हणजे पैसे पाहिजे. मग दोघांनी खूप कष्ट केले, लोन घेतलं, पैसे सेव्हिंग केले वगैरे. एवढं करून त्यांनी 3 मजली स्वतःचा मोठा बंगला बांधला. त्याच्या पुढे छान बाग आहे, मागे बाग आहे, बागेत झोका आहे. प्रत्येकाची आपली आपली वेगळी खोली आहे, आईवडिलांची खोली, मुलींची खोली, स्टडी रूम, डायनिंग रूम वगैरे. असं छान वैभवशाली घर बांधलं. परंतु ते घर बांधून वास्तुशांती करून प्रत्यक्ष घरात राहायला गेले तोपर्यंत अशी वेळ आली की मुली मोठ्या झाल्या, आई वडील अतिशय वृद्ध झाले
आईवडिलांना एका खोलीतून बाहेर पडता येईल एवढी देखील त्यांच्या अंगात क्षमता नव्हती आणि एखाद वर्ष ही सगळा परिवार त्या घरामध्ये एकत्र राहिला असेल, परंतु एखाद वर्षाने त्या मुली शिक्षणासाठी आधी बाहेर निघून गेल्या. माता पिता त्यांचे थोडे दिवस होते, पण नंतर त्यांना देवाज्ञा झाली. मुली अधूनमधून यायच्या शिक्षणाच्या नंतर, पण नंतर मुलींची लग्न होऊन गेली आणि आता त्या एवढ्या मोठ्या घरामध्ये ते फक्त पती पत्नी राहतात. असं आहे की ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास की सगळ्यांनी एकत्र राहावं, मोठ्या घरात राहावं, छान राहावं, अशी जी मनुष्याची इच्छा असते, त्या इच्छेचा पूर्ती होऊन त्याचा उपभोग घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो उपभोग घ्यायला माणूस स्वतःच शिल्लक राहत नाही. हे या मानवी जीवनाचं स्वरूप आहे. हे जेवढ्या लवकर आपल्याला कळेल तेवढ्या लवकर आपली धावपळ कमी होईल. याचा अर्थ मुद्दाम छोट्या घरात राहावं असा अर्थ होत नाही, परंतु आपल्या जीवनाच्या प्रायोरिटीज एकदाच सेट करून घ्यावा. काय जीवनाचं स्वरूप आहे ते समजावून घ्यावं आणि त्या दृष्टीने जीवनाची घडी बसवून काही काळ व्यवहारासाठी, काही व्यवसायासाठी आणि काही या शाश्वत तत्वाच्या विचारासाठी जर आपण ॲलोकेट केला तर ही अशी धावपळ आपली जीवनामध्ये जी होते, अनावश्यक धावपळ, अनावश्यक श्रम, ते होत नाहीत. धीर म्हणजे जे बुद्धिमान पुरुष आहेत ते अशा प्रकारे धावपळ न करता एका जागी शांत बसून जीवनाच्या स्वरूपाचा विचार करतात आणि त्यानुसार हे जीवन जगतात. हा सगळा विचार आपण 6व्या मंत्रामध्ये केला आणि 7व्या मंत्रामध्ये मुख्यतः 5-6 तत्वांची नावं घेतली आणि अधिकतम सूक्ष्म तत्व कुठलं आहे याचा यमदेवांनी विचार मांडला की मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्तत्व, महत्तत्वापेक्षा अव्यक्त आणि अव्यक्तापेक्षा पुरुष हा अधिक सूक्ष्म आहे आणि अधिक श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ शब्दाचा अर्थ आचार्यांनी अगदी स्पेसिफिक केलेला आहे की एक तत्व दुसऱ्या तत्वापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण कधी म्हणतो की जे अधिक सूक्ष्म आहे, अधिक व्यापक आहे आणि अधिक प्रत्यक म्हणजे आतमध्ये आहे. बघा, वेदांतामध्ये, परमार्थामध्ये आपण जेव्हा आतमध्ये, बाहेर असं म्हणतो तेव्हा हा केवळ फिजिकल किंवा स्थूल शब्द नाही की शरीराच्या आतमध्ये आहे, शरीराच्या बाहेर आहे असा त्याचा अर्थ नाही, तर प्रत्यक आतमध्ये या शब्दाचा अर्थ जे आपल्या स्वरूपाच्या अधिक जवळ आहे, अधिक निकट आहे. जे तत्व दुसऱ्यापेक्षा अधिक सूक्ष्म, अधिक व्यापक आणि अधिक प्रत्यक म्हणजे स्वरूपाच्या जवळ आहे ते तत्व अधिक श्रेष्ठ आहे. अशा तर्काने, अशा सिद्धांताने यमदेवांनी ही सगळी प्रणाली मांडली की बुद्धी, त्याच्यानंतर महत्तत्व, मग अव्यक्त आणि अव्यक्तापेक्षा पुरुष हा अधिक श्रेष्ठ आहे, अशी सगळी कारणमीमांसा मांडली. आणि हा जो पुरुष म्हणजे आत्मा, आपलं मूळ स्वरूप, हा व्यापक आहे आणि अलिंग आहे. लिंग शब्दाचा अर्थ आहे ज्ञापक चिन्ह. एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करून देते, त्याच्याकडे निर्देश करते, तेव्हा आपण त्या दुसऱ्या वस्तूला पहिल्या वस्तूचं लिंग म्हणतो. ज्ञापक चिन्ह की ते बघ तिथे 10 कप ठेवलेले आहेत, त्याच्यापैकी ज्या कपाच्या खाली बशी आहे तो कप मला हवा आहे. मग बशी हे त्या कपाचं लिंग झालं, कारण की त्या बशीने तो कप वेगळा करून दाखवला. तर असं आत्म्याकडे निर्देश करणारं, आत्म्याला वेगळेपणाने दाखवणारं कुठलंही लिंग नाही, ज्ञापक चिन्ह एकही नाही. म्हणून आत्मा हे तत्व अलिंग आहे असं मानलं जातं. व्यापक आहे, अलिंग आहे आणि जो या आत्म्याला जाणतो, जंतुः अमृतत्वं स गच्छति, तो देहरूपाने अमर होत नाही, तो ब्रह्मरूपाने अमर होतो. असा सगळा विचार इथे यमदेव सांगतात 8व्या मंत्रामध्ये. आणि मग 9व्या मंत्रामध्ये हा जो विचार आहे हा अजून पुढे वेगवेगळे बारकावे घेऊन आपल्याला समजावून सांगतात. 9व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात नचिकेताला, न संदृशे तिष्ठती रूपम अस्य, न चक्षुषा पश्यती कश्चन एनम, हृदा मनीषा मनसाभिक्लुप्तो, य एतद् विदुः अमृतास्ते भवन्ति. मंत्राचा अर्थ आहे की या आत्म्याचे रूप दृष्टीत सामावत नाही. न संदृशे तिष्ठती रूपम अस्य, दृष्टीत सामावत नाही या आत्म्याचे रूप. न चक्षुषा पश्यती कश्चनेनम, याला डोळ्यांनी कोणीही पाहू शकत नाही. हा आत्मा मनाचे नियमन करणाऱ्या हृदयस्थ बुद्धीद्वारा मननरूप सम्यक दर्शनाने कळणारा आहे. जे त्याला जाणतात ते अमर होतात.
बघा याच्यामध्ये जो भाग आहे की ये एतद् विदुः अमृतास्ते भवन्ति, हा जो भाग आहे हा आधीच्या मंत्रामध्ये म्हणजे 8व्या मंत्रामध्ये आणि 9व्या मंत्रामध्ये समान आहे की जो या आत्म्याला जाणतो तो ब्रह्मरूपाने, देहरूपाने नाही परंतु ब्रह्मरूपाने अमर होतो. अमर होण्यासाठी बघा सुरुवातीला 8व्या मंत्रात काय सांगितलं की आत्मा अलिंग आहे, म्हणजे आत्म्याचं ज्ञान करून देणारं दुसरं चिन्ह नाही, दुसरा कुठलाही इंडिकेटर नाही, दुसऱ्या कुठल्याही वस्तूच्या आधाराने आपण या आत्म्याकडे निर्देश करू शकत नाही. मग असा जो अलिंग आत्मा आहे ज्याचं दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने ज्ञान होणं शक्य नाही, त्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला कसं होईल, ते कसं होईल हे समजावून सांगण्यासाठी हा 9वा मंत्र आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या ओळीमध्ये यमदेव परत तीच गोष्ट रिपीट करतात की सगळ्यात पहिल्यांदा न संदृशे तिष्ठती रूपमस्य, की याचे रूप. आता बघा आत्मा नावाचं तत्व मुळात अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे. आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलेही पार्टिकल्स नाहीत. मग असं हे निरवयव निराकार आत्म्याला मुळात रूपच नाही. मग इथे यमदेवांनी म्हणजे आत्म्याचं रूप असा शब्द कसं काय वापरला, तर असं आहे ही बोलण्याची भाषा आहे. बोलण्याची भाषा इथे केवळ सिम्बॉलिक भाषा आहे, उपलक्षणात्मक भाषा आहे की एरवी आपण डोळ्यांनी जेव्हा बघतो तेव्हा एखादी वस्तू बघण्यासाठी तिला रूप असणं आवश्यक आहे. रूप आहे म्हणून ते डोळा ग्रहण करू शकतो. आता इथे यमदेवांना सांगायचं आहे की आत्मा हा डोळ्याचा विषय नाही, आणि डोळ्याचा विषय नाही हे सांगण्यासाठी आत्म्याचं रूप हा शब्द प्रयोग केला, पण वास्तविक आत्म्याला रूप नाही. म्हणून यमदेव पहिल्यांदा म्हणतात की याचं रूप दृष्टीत समावत नाही, पहिला भाग. पण इथे जरी दृष्टीचा उल्लेख केला असेल तरी केवळ डोळा हे ज्ञानेंद्रिय हे एकच नाही, तर इथे उरलेली सगळे ज्ञानेंद्रिय अनुस्यूत आहेत. हा कानाने ऐकता येत नाही, नाकाने याचा वास घेता येत नाही, त्वचेने याला स्पर्श करता येत नाही, जिभेने याला चाखता येत नाही, असा हा आत्मा कुठल्याच ज्ञानेंद्रियांचा विषय होत नाही. न चक्षुषा पश्यती कश्चनैनम, डोळ्यांनी याला कोणीही पाहू शकत नाही. कोणीही म्हणजे कोण, अगदी भलेही आत्मानुभवी व्यक्ती असेल, ज्यांनी मी देह नाही मी आत्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतला, कितीही मोठा संत, कितीही मोठा महात्मा, मग ते रामकृष्ण परमहंस असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, शंकराचार्य असतील, त्यांच्यापैकी कोणीही या आत्म्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही असा एक सिद्धांत इथे यमदेव सांगतात. आणि डोळ्यांच्या माध्यमातून त्यांना हे सांगायचं आहे की आत्मा हा कुठल्याही प्रमाणाचा विषय होत नाही, अप्रमेय आहे. आपण या शब्दाचा भगवद्गीतेमध्ये विस्ताराने विचार केला होता, कठोपनिषदामध्ये देखील विस्ताराने विचार केला होता की व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं, एखाद्या तत्वाचं ज्ञान होतं, ते 9 पैकी एका प्रमाणांनी होतं असं आपलं वेदांतशास्त्र सांगतं. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द, शक्य, ऐतिह्य आणि चेष्टा अशी 9 प्रमाणांची नावं आहेत. जर ती आठवत असतील तर वेल अँड गुड, आठवत नसतील तर आधीच्या सत्रांमध्ये आपण जाऊन श्रवण करावं, त्याच्यामध्ये हा विषय विस्ताराने सांगितलेला आहे. परंतु 9 पैकी कुठल्याही प्रमाणांनी हा आत्मा जाणला जात नाही. ही जी गोष्ट यमदेवांनी आधी सांगितली आहे तीच या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये यमदेव पुनरावृत्ती करतात. आणि हे सगळं ऐकल्यावरती आपल्या मनामध्ये परत प्रश्न उभा राहतो की वारंवार तुम्ही तेच सांगता, मग शेवटी जो माणूस आहे, जो साधक आहे, त्यांनी करायचं काय? हा बघता येत नाही, ऐकता येत नाही, काय चाखता येत नाही, मग शेवटी जो साधक आहे, प्रामाणिक साधक आहे, तळमळीचा मुमुक्षू आहे, ज्याला खरंच याचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी नेमकं काय करावं? तर नेमकं काय करावं याचं उत्तर यमदेव या मंत्राच्या 2ऱ्या लाईनीमध्ये देतात. 2ऱ्या ओळीमध्ये यमदेव काय म्हणतात की हृदा मनीषा. हृदय हा जो शब्द आहे परमार्थामध्ये पिक्युलियर शब्द आहे. अनेक वेळेस आपण याचा विचार केला की हृदय शब्द म्हणजे आपलं बायोलॉजिकल हार्ट नाही. हृदय शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. अंतःकरण हे मनुष्य शरीराच्या नखशिखांत व्यापलेलं असतं. ते केवळ लंग्समध्ये आहे, हार्टमध्ये आहे, ब्रेनमध्ये आहे असा त्याचा अर्थ नाही. तर अंतःकरण ही संकल्पना नखशिखांत म्हणजे मनुष्याच्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापलेली आहे. अंतःकरण म्हणजे काय याचा आपण खूप विस्ताराने आधी अभ्यास केलेला आहे. थोडक्यात आत्ता मी सांगते की अंतःकरण एकच आहे, त्याचे एकूण 4 विभाग होतात. मन,
बुद्धी, चित्त आणि अहंकार. महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत आपल्याला अंतःकरण म्हणजे काय हे वेदांतात खरंच कळत नाही, तोपर्यंत कितीतरी गोष्टींचा अर्थ उलगडत नाही, त्याच्यामागचं रहस्य कळत नाही. म्हणून जर ह्या मंत्रांचा अर्थ आत्ता आपल्याला लागत नसेल तर आधीच्या सत्रांमध्ये जाऊन अंतःकरण ही जी संकल्पना आहे ही स्पष्ट करून घ्यावी की मन, बुद्धी, चित्त, अहंकार 4 वेगवेगळ्या प्रकारे ते कार्य करतं. म्हणून एकाच अंतःकरणाला त्याच्या कार्यानुसार ही वेगवेगळी नावं दिलेली आहेत. यमदेव या मंत्रामध्ये म्हणतात, हृदा मनीषा. या हृदयस्थित मनीषा म्हणजे बुद्धीद्वारा. मनीषा हा शब्द आपल्या मराठीमध्ये प्रसिद्ध शब्द आहे. आपण मुलीचं नाव ठेवतो, महिलेचं नाव ठेवतो एखाद्या मनीषा. मनीषा शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे इच्छा, मनातली इच्छा. इथे या मंत्रामध्ये मनीषा शब्दाचे वेगळे अर्थ दिलेले आहेत की हृदयस्थित बुद्धी. पण ती नुसती बुद्धी नाही, ती कशा प्रकारची बुद्धी आहे त्याच्यासाठी टीकाकारांनी 2 शब्द वापरले आहेत. एक, ही बुद्धी विशुद्ध आहे आणि विशुद्ध म्हणजे विकल्परहित. त्याच्यामध्ये कुठलाही संकल्प नाही, विकल्प नाही, विचार नाही, अशी ही शुद्ध, शांत आणि स्थिर झालेली बुद्धी, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा मनीषाचा अर्थ दिलेला आहे. आचार्यांनी त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द योजना केलेली आहे की मनसः संकल्पादिरूपस्य इष्टे, की जी संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचं इष्टे म्हणजे जी शासन करते, ईशन करते, शासन करते, नियंतृत्वेनं नियंत्रण करते, इति मनीट. मनीट नावाचा एक शब्द तयार होतो संस्कृतमध्ये आणि त्याची तृतीया विभक्ती म्हणजे मनीषा. आपण संस्कृतच्या ग्रामरमध्ये जाऊ नये, तो आपला इथे उद्दिष्ट नाही संस्कृतचं ग्रामर शिकणं. पण याच्यामध्ये मनीषा शब्दाचा अर्थ आपल्याला आचार्य काय समजावून सांगतायत की जी मनाचं शासन करते आणि मनावर नियंत्रण करते अशी बुद्धी. मग आपल्याला जर या आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो हृदयस्थित बुद्धीद्वारा घेणं शक्य आहे. पण ती बुद्धी कशी हवी की जिचं मनावरती पूर्णपणे नियंत्रण आहे, मनावरती जी पूर्णपणे शासन करते, बुद्धी जशा आज्ञा देईल त्याप्रमाणे मन वागतं, अशी जी बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण विचार केला होता की व्यवसायात्मिका बुद्धी, निग्रही वृत्ती, एका निश्चयावर स्थिर राहू शकणारी बुद्धी. आणि इथे परमार्थामध्ये पारमार्थिक निश्चयावर, पारमार्थिक विचारावर स्थिर एकाग्र राहू शकणारी, मनावर नियंत्रण ठेवणारी बुद्धी. मनसा अभिक्लुप्तो. आता मनसा अभिक्लुप्तोचा अर्थ आचार्यांनी असा केलेला आहे की अशा बुद्धीद्वारा जो मनन करतो, वारंवार चिंतन करतो आणि वारंवार चिंतन करण्याच्या माध्यमातून पुढे असा आचार्य अर्थ करतात की हा आत्मा प्रकाशित होतो. मग आपल्याला या आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर ती साधना पद्धती इथे या अर्ध्या वाक्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. बघा, मंत्रामध्ये, उपनिषदांच्या मंत्रांमध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्याच्यामध्ये मूळ मंत्र ऋषींनी केवळ अर्धवट विचार लिहून ठेवलेला आहे आणि जे भाष्यकार असतात, भगवान भाष्यकार जसे शंकराचार्य आहेत, ते मूळ मंत्रातला अर्धवट विचार पूर्ण करतात. आता इथे मूळ मंत्रामध्ये एवढंच दिलेलं आहे की हृदयस्थ बुद्धीद्वारा सातत्याने मनन करून, एवढाच अर्धा विचार दिलेला आहे. पण सातत्याने मनन करून पुढे काय, तर पुढचा जो अर्धा विचार आहे तो आपल्यासाठी शंकराचार्य पूर्ण करतात की अशा प्रकारे सातत्याने मनन करून आत्मा ज्ञातुम शक्यतः इति वाक्यशेषः. या आत्म्याचं ज्ञान होणं शक्य आहे, हा वाक्यशेष आहे. वाक्यशेष म्हणजे जे अपूर्ण राहिलेलं वाक्य आहे, अर्धवट राहिलेलं वाक्य आहे. वाक्यशेष म्हणजे ज्याचा अर्थ पहिल्या वाक्याच्या अर्थावर आधारित आहे, असा वाक्यशेष आचार्य पूर्ण करतात की अशा हृदयस्थ बुद्धीद्वारा जी विकल्पशून्य आहे, शुद्ध आहे, शांत आहे, एकाग्र आहे, अशा बुद्धीद्वारा मनन, वारंवार चिंतन करून अभिक्लुप्तो या आत्म्याचं ज्ञान होणं शक्य आहे. अशा प्रकारे चिंतन केल्याने हा आत्मा समर्थित होतो, प्रकाशित होतो. ही शास्त्रीय भाषा आहे अभिक्लुप्तो शब्दाचा अर्थ. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये वारंवार मनन करून, चिंतन करून हा आत्मा मी आहे असा मला अनुभव येतो. मग याच्यामध्ये जी मुख्य सांगितलेली आहे प्रक्रिया ती आपल्यासाठी काय सांगितली आहे की
विशुद्ध विकल्परहित बुद्धीद्वारा वारंवार आत्मतत्वाचं मी आत्मा आहे असं मनन करणं, असं चिंतन करणं. आणि अशा प्रकारे विकल्परहित बुद्धी होण्यासाठी म्हणजे बुद्धीतले इतर सगळे विचार थांबण्यासाठी सगळ्यात आधी मुख्यतः आपलं मन शांत होणं आवश्यक आहे. बघा, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मनावर नियंत्रण करणं म्हणजे शम, बुद्धीवर नियंत्रण करणं म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण करणं म्हणजे दम, मनांवर नियंत्रण, बुद्धीवर नियंत्रण, इंद्रियांवर नियंत्रण, या सगळ्या हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यातलं एक आधी मग नंतर असं होत नाही. या कॉम्प्रिहेन्सिव्ह साधना पद्धती आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह जीवन पद्धती आहे. आणि मुख्य याच्यामध्ये भाग आहे की या आत्मज्ञानासाठी जो पूर्वतयारीचा भाग आहे, त्या पूर्वतयारीसाठी प्रत्येक साधकांनी न कंटाळून जाता, धीर न सोडता, फ्रस्ट्रेट न होता, प्रदीर्घ काळ देऊन ही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. आपण अनेक वेळेस हे वाक्य बघितलं की निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो. तीच संकल्पना इथे यमदेव थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतायत की अशी जी निश्चयात्मक बुद्धी आहे, जी शांत झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, जी मनावर नियंत्रण करू शकते, त्याच्याद्वारा तू वारंवार या आत्म्याचं मनन कर, वारंवार या आत्म्याचं मनन कर. आणि त्याच्यामध्ये मनन ही पुढची साधना पद्धती दिलेली आहे. बघा, 2 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे बुद्धी शांत होणं, शुद्ध होणं आणि त्या बुद्धीनी मनाला नियंत्रित करणं, ही पहिली गोष्ट. पण नुसती बुद्धी शुद्ध होऊन शांत होऊन चालत नाही, तर त्या बुद्धीद्वारा त्या आत्म्याचं वारंवार मनन होणं अपेक्षित आहे. आता मनन चिंतन याच्यामध्ये जी साधना पद्धती, वेदांत विचार जो आपल्याला सांगितलेला आहे तो आहे श्रवण, मनन आणि निदिध्यासन. श्रवण, मनन, निदिध्यासन वेदांत अभ्यासाच्या, साधनेच्या, अनुभवाच्या या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. आणि यातली कुठलीही प्रक्रिया बायपास करून चालत नाही, शॉर्टकट घेऊन चालत नाही. आणि शॉर्टकट घेतला तर त्याचा उपयोग होत नाही. बघा, श्रवण, अनेक वेळेस आपण हा विचार केलेला आहे की वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असे म्हणतात. वेदांत शास्त्राचं तात्पर्य आणि त्या तात्पर्याचं श्रवण करणं. वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय आहे? ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, की हा प्रत्येक जीव ब्रह्मरूपच आहे आणि दिसणारं दृश्य विश्व माझ्या देहासकट सगळं मिथ्या आहे. हा निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण जे करतो त्याला श्रवण म्हणतात. केवळ कानाने शब्द ऐकणं, ते सुद्धा अतिशय कॅज्युअली ऐकणं. हल्लीच्या काळामध्ये तर श्रवण इतकं कॅज्युअल झालेलं आहे कारण की ते इट इज अवेलेबल ॲट अवर फिंगर टिप्स. पूर्वीच्या काळी हे श्रवण करण्यासाठी जे आपण आपल्या घरी बसून आरामात AC रूममध्ये बसून ही जी चर्चा चालू आहे आपली, ती चर्चा करण्यासाठी आधी सद्गुरूंच्या आश्रमी जाणं, त्या गुरुगृही राहणं, सद्गुरूंची अनेक वर्ष सेवा करणं आणि त्याच्यानंतर गुरु 1 बाय 1 हे सिक्रेट्स रिव्हील करत असत. ही त्याची पूर्वीची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होती. आणि ती प्रक्रिया होती त्याचं कारण होतं की तेवढे कष्ट, तेवढं तप झाल्याशिवाय जरी हे शब्द कानावर पडले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. आता कालमानानुसार काही या सगळ्या संकल्पना बदललेल्या आहेत. गुरुकुल राहिलेलं नाही, गुरुगृही जाऊन आपण पहिल्यासारखं राहत नाही, पहिल्यासारखी आपण गुरूंची सेवा करत नाही. पण निदान जे श्रवणाचे जे काही बेसिक डूज अँड डोंट सांगितले आहेत, प्रोटोकॉल सांगितले आहेत, ज्याचा आपण आधी अनेक वेळेस विचार केलेला आहे की सर्वांगाचे कान करून श्रवण करावं, एकाग्र चित्ताने श्रवण करावं, कॅज्युअली श्रवण करू नये. चातक पक्षी वरीचा वरी चंचू पसरून थेंबुटा धरी, आत्मारामातली ओवी आहे की चातक पक्षी जितका आतुर होऊन तो मेघ वर्षाव करेल आणि मला पाणी मिळेल इतक्या आतुरतेने जेव्हा तो वाट बघतो, तेव्हा तेवढ्याच आतुरतेने जेव्हा मी या वेदांत शास्त्राचं श्रवण करेल, अधिकृत गुरुमुखातून श्रवण करेल, तेव्हा त्या श्रवणातून हळूहळू देहबुद्धी कमी होते आणि किमान थेरॉटिकली मी देह नाही हे शक्य आहे आणि मी आत्मा आहे हे शक्य आहे असा किमान बुद्धीचा निश्चय होतो. हा बुद्धीचा निश्चय झाला की त्याच्यानंतर मननाची स्टेज आहे. एक सुंदर सिक्वेन्स आपण याच्या आधी बघितला होता की जोपर्यंत आपल्याला हे तत्व कळत नाही तोपर्यंत श्रवण करावं. कळलं आहे
पण पटत नाही तोपर्यंत मनन करावं. कळलं आहे, पटलं आहे, परंतु अनुभव आला नाही तोपर्यंत निदिध्यासन करावं. मग आधी श्रवणातून सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात. क्रिस्टल क्लिअर हे सगळे कॉन्सेप्ट्स असावेत आपले. त्याच्यानंतर मनन, की या तत्वाचं मला आता सगळा अंदाज आलेला आहे. जीव काय आहे, ईश्वर काय आहे, माया काय आहे, ब्रह्म काय आहे, या सगळ्यांचा परस्पर संबंध कळलेला आहे. परंतु काही शंका अजून मनात बाकी आहेत आणि म्हणून त्या शंकांचं निरसन करणं, साधक बाधक विचार करणं, की कुठल्या गोष्टी, कुठल्या साधना मला तत्वानुभूतीपर्यंत घेऊन जातील, कुठल्या साधना मला तत्वापासून दूर ठेवतील, अशा प्रकारचं मनन विचार सातत्याने करणं. आणि शेवटी निदिध्यासन, की आता मला कुठलीही शंका उरली नाही, सगळं व्यवस्थित कळलेलं आहे, पटलेलं आहे, परंतु अजून अनुभव आला नाही. अनुभव आला नाही अशी जी स्टेज आहे त्याच्यासाठी निदिध्यासन सांगितलेलं आहे. हे निदिध्यासन, हा ध्यान, हे कसं करावं हे पुढच्याच मंत्रामध्ये यमदेव आपल्याला सांगणार आहेत. परंतु ही श्रवण मनन निदिध्यासन प्रक्रिया ही पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी आत्मा आहे हा अनुभव आपल्यापैकी कुणालाही येणं शक्य नाही. याच्यामध्ये शॉर्टकट कुठलाही नाही. त्यामुळे पूर्वतयारी आवश्यक आहे. चित्तशुद्धी, चित्तशांती, बुद्धीला शांत करणं, विकल्परहित करणं, त्या बुद्धीने त्या मनाला नियंत्रित करणं. मन जे इकडे तिकडे धावपळ करणारं मन आहे, 50 वेळेस आधी प्रपंचामध्ये धावपळ करत होतं, मग परमार्थात धावपळ करतं. अशा त्या मनाला कधी सांगून समजून, कधी गोडी गुलाबीने, कधी लाडाने, कधी कोडकौतुक करून, कधी रागावून, कधी अनुशासन करून, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जसं आपल्या घरातल्या लहान मुलांना रागवतो, समजावून सांगतो, प्रेम करतो, तसं त्या बुद्धीने त्या मनाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून नियंत्रित करावं लागतं. आणि असे हे सगळे जेव्हा शुद्ध, शांत, स्थिर होतात तेव्हा अशा अंतःकरणाद्वारा, या हृदयस्थ बुद्धीद्वारा जेव्हा आपण मनन करतो, चिंतन करतो, किती वेळ मनन करायचं, किती वेळ चिंतन करायचं, तर अभिकृप्तो म्हणजे वारंवार, जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस रिपीट करायची. आणि निदिध्यासन म्हणजे शेवटी सगळं झाल्याच्या नंतर तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेण, ते एकच तत्व, तो एकच विचार आपल्याला एकाग्र वृत्तीने धरून बसण्याची क्षमता मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. एकाग्र होण्याची क्षमता, त्याला म्हणतात डेव्हलपिंग द मसल. जे लोक जिममध्ये जातात त्यांना ही परिभाषा माहिती असेल की आपण बायसेप्स डेव्हलप करण्यासाठी विशिष्ट व्यायाम करतो. बायसेप्ससाठी वेगळा, ट्रायसेप्ससाठी वेगळा, अजून काही 6 पॅक ॲब्स वगैरे बरीच प्रकरणं आहेत. तर प्रत्येक प्रकारचा मसल डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो. तसं इथे आपल्या मनाला आणि बुद्धीला एकाग्र होऊन विचार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी हा सगळा आधीचा अभ्यास, आधीची पूर्वतयारी आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही मनन कराल वारंवार, एतद विदुः अमृतः ते भवन्ति, असे जे लोक अशा प्रकारे या आत्मतत्वाला जाणतात. कशा प्रकारे जाणतात? वारंवार मनन करून जाणतात. त्याचा त्यांना उपयोग काय होतो? अमृतः ते भवन्ति, त्यांना अमृतत्वाची प्राप्ती होते. अमृतत्वाची प्राप्ती हे एक फार मोठं इंटरेस्टिंग प्रकरण आहे आजच्या काळामध्ये. कैक वेळेस आपण इथे या फोरमवर गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये त्याचा विचार केला आहे की हल्ली लोकांना फार फॅसिनेशन आहे. कशाचं फॅसिनेशन? की या देहाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वर्ष जगावं, आणि नुसतं जगायचं नाही तर जास्तीत जास्त वर्ष मी तरुण राहावं. जे श्रीमंत लोक आहेत, रिच पीपल टुडे दे वॉन्ट टू बी यंग अँड यंग पीपल टुडे दे वॉन्ट टू बी रिच. जे तरुण मुलं आहेत त्यांना आपण अधिक श्रीमंत व्हावं असं वाटतं, आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांना आपण अधिक तरुण राहावं असं वाटतं. आणि म्हणून हा सगळा व्यापार चाललेला आहे. एक बिलियनियर, कोट्याधीश व्यक्ती पाश्चात्य देशातले, त्यांची गोष्ट मी वाचत होते की त्यांनी एक प्रयोग करून बघितला, ते अजूनही प्रयोग चालू आहे, की ज्याच्यामध्ये एखाद्या तरुण मुलाचं रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन करून स्वतःच्या शरीरामध्ये घालून घ्यायचं. कारण की तरुण व्यक्तीचं रक्त ट्रान्सफ्युजन करून घेतलं की त्याच्यामुळे काय, ज्या काही बायोलॉजिकल प्रोसेस आहेत त्या सुधारतात वगैरे. बरंच मोठं रिसर्च लिहिलं होतं. पॅराबायोसिस त्याचं नाव आहे, आणि त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. आता अशा ज्या गोष्टी आहेत की ही एवढी खटपट, तरुण मुलं खटपट करतात कारण की त्यांना पैसा हवा, श्रीमंत लोक खटपट करतात कारण की त्यांना तारुण्य हवं.
असं करून आपल्याला 100, 120, 1000 वर्ष जरी जगता आलं तरी वेदांत म्हणतो की इट इज पॉइंटलेस. आणि आपल्या थोडासा आपण संस्कृतीचा अभ्यास केला, आपण थोडासा आपल्या कथा बघितल्या, तर आपल्याकडे पुराणांमध्ये अशा कथा आलेल्या आहेत की आपला जो राजा आहे ययाती राजा, तो ययाती राजाने आपल्या मुलाबरोबर आपलं वृद्धत्व एक्सचेंज करून घेतलं होतं. ययातीचा मुलगा पुरू, तर ययातीला एक शाप मिळाला होता म्हणून तो वृद्ध झाला होता. त्याच्या तरुणपणीच तो वृद्ध झाला होता आणि त्याला जे काही तारुण्यातले उपभोग आहेत ते घेता येत नव्हते, म्हणून त्याच्या मुलाने ते वृद्धत्व स्वीकारलं आणि हा स्वतः तरुण झाला. अनेक 1000 वर्ष त्याने ते तारुण्य उपभोगलं आणि सगळं केल्याच्या नंतर त्याला जी गोष्ट लक्षात आली 10,000 वर्ष जगल्याच्या नंतर, ती त्याने एका छोट्याशा संस्कृत श्लोकामध्ये आपल्यासाठी लिहून ठेवली आहे की भोगान भुक्ता वयमेव भुक्तः कालो न याती वयमेव यातः. की आम्ही भोगांना भोगलं नाही, परंतु भोगांच्या द्वारा आम्हीच भोगले गेलो. आमची तृष्णा संपली नाही. आता हे शरीर जीर्ण व्हायची वेळ झाली तरी आमची अजून तृष्णा संपली नाही. काळ संपला नाही, परंतु आम्ही संपायला आलो. तर अशा अनेक प्रकारे त्यांनी अनेक 1000 वर्ष भोग भोगूनही असं आहे की वेदांत म्हणतो की तुम्ही कितीही वर्ष जगले, तरुण जगले, आजारी पडले नाही आणि या सगळ्या भानगडी केल्या, तरी या सगळ्या माध्यमातून जे अंतिम सुख आहे, अंतिम समाधान आहे, शांती आहे, ती कधीही मिळणं शक्य नाही. कारण की ते या मानवी देहाचं आणि जगाचं नेचर नाही. इट इज बाय डिझाईन. अशा प्रकारे या जगाची आणि तुमच्या देहाची रचना झालेली नाही. बाय डिझाईन हे सगळं अपूर्ण आहे, हे अपूर्णच राहणार आहे. त्यामुळे याच्या मागे धावपळ न करता मुळात जे तत्व पूर्ण आहे, पूर्णम अदहा पूर्णम इदम पूर्णात पूर्णमुदच्यते, ते मी आहे असा अनुभव घेतला तर त्याच्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती होईल. आणि अशा प्रकारे शरीराला तरुण ठेवण्याचे जे दीन प्रयत्न आहेत ते शहाण्या माणसांनी करू नयेत. शहाण्या माणसांनी निसर्गतः जो देह दिलेला आहे, निसर्गतः जे सौंदर्य, जे काही आपल्या देहाची परिस्थिती आहे ती सांभाळावी, जास्तीत जास्त स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करावा. परंतु निसर्ग नियमांच्या बाहेर जाऊन असे उद्योगधंदे न करता जे काही शाश्वत तत्व आहे त्या शाश्वत तत्वाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. असा सगळा विचार हा 9व्या मंत्रामध्ये येतो. पुढे 10व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात. आता 9व्या मंत्रामध्ये काय झालं की बुद्धी, शुद्ध बुद्धीद्वारा, मनाचं नियमन करणाऱ्या शुद्ध बुद्धीद्वारा बराच वेळ बसून मनन करा, ही एक त्यांनी साधना पद्धती सांगितली. आता ते मनन कसं करा त्याचे अजून काही बारकावे इथे 10व्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात. त्याच्यामध्ये म्हणतात यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानी मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टते तमाहु परमांग गतिम. अर्थ आहे मंत्राचा, पंचज्ञानानी अवतिष्ठन्ते म्हणजे ज्ञानाने, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान येतं, ही 5 ज्ञानेंद्रिये अवतिष्ठन्ते म्हणजे जेव्हा पूर्णपणे स्थिर होतात, मनसासह म्हणजे मन देखील स्थिर होतं, आणि तिसरी स्टेप बुद्धिही च न विचेष्टते, बुद्धी देखील कुठलीही चेष्टा म्हणजे व्यापार करत नाही. 3 याच्यामध्ये कंडिशन्स दिलेले आहेत की मनन करायचं असेल, तुम्हाला एका जागी बसून त्या आत्मतत्वाचं चिंतन करायचं असेल तर पहिली गोष्ट ज्ञानेंद्रिय म्हणजे हे स्थूल शरीर स्थिर होणं आवश्यक आहे. दुसरं मनसासहित मन स्थिर होणं आवश्यक आहे. आणि तिसरं बुद्धीचे सर्व व्यापार बंद होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे बसून जर तुम्ही हे अखंड बराच वेळ मनन चिंतन केलं तर त्याच स्थितीला परमांगती, परमगती असं म्हटलं जातं. शरीर स्थिर होणं, शरीरातली ज्ञानेंद्रिया स्थिर होणं हा पहिला भाग, मन स्थिर होणं हा दुसरा भाग आणि बुद्धी स्थिर होणं हा तिसरा भाग. या 3ही स्टेप्स, 3ही जे आपल्या पूर्वतयारीच्या अवस्था आहेत, स्तर आहेत, हे 3ही आवश्यक आहे. बघा, याच्यासाठी सगळ्यात पहिलं जे दिलेलं आहे की ज्ञानेंद्रियांना स्थिर करा, शरीराला स्थिर करा. ध्यान करणं हे एक आपल्याकडे फार मोठ्या कुतूहलाचा विषय आहे. अनेक लोकांना ध्यान करण्यासाठी खूप धावपळ करतात लोक. थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे ते की आम्ही कुठेतरी जाऊ, एका आश्रमात जाऊ, कुठल्या तरी नदीच्या किनारी जाऊ, समुद्रावर जाऊ, हिमालयात जाऊ, गुहेत जाऊ आणि तिथे जाऊन ध्यान लागेल असं आपल्याला वाटतं.
आणि असं आहे की तिथे जाऊन 2-4 दिवस राहून आपण ध्यानाचं टेक्निक फार तर फार शिकू शकतो, परंतु प्रत्यक्ष ध्यान लागण्यासाठी ठाईच बैसोनी करा एकचित्त. ज्या घरात ज्या परिस्थितीत आपण आहोत तिथेच बसून जर हा सराव केला तर हे कुठेतरी सिद्धीला जाण्याची किमान शक्यता तरी आहे. आणि तो सिद्धीला जावा म्हणून पहिला प्रयत्न काय आहे तर ज्ञानेंद्रियांना स्थिर करा. म्हणजे मुख्यतः ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण जे काही इनपुट्स घेतोय, ज्या काही गोष्टी ग्रहण करतोय त्या हळूहळू कमी करणं अपेक्षित आहे. किती सारखे डोळे उघडे ठेवून बसायचे, सारखं कानांनी काहीतरी ऐकायचं, सारखं स्वतःला स्टिम्युलेट करायचं, हे व्यवहार म्हणून काही काळ आवश्यक आहे. आपण प्रापंचिक लोक आहोत, व्यावसायिक आहोत, व्यवहारामध्ये हे आवश्यक आहे. परंतु दिवसातला काही काळ असा असावा की जेव्हा सगळ्या प्रकारचे इनपुट्स घेणं बंद करून, त्याला प्रत्याहार म्हणतात, इंद्रियांचा प्रत्याहार करून एका जागी शरीराने काहीही ग्रहण न करता आपल्याला 5 मिनिट तरी बसता येतं का? प्रत्येकाने आपापल्या घरात हा प्रयोग करावा की सकाळी 5 ते 10 मिनिट, संध्याकाळी 5 ते 10 मिनिट किमान शरीराने मी स्थिर बसू शकते का, आणि इंद्रियांनी काहीही ग्रहण न करता. शक्यतो अशी वेळ निवडावी की घरामध्ये एखादा शांत कॉर्नर आहे आणि शक्यतो शांत वेळ आहे, म्हणजे फार चहलपहल नाही, लोक येणारे जाणारे नाही, असं शक्यतो करण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो मी याच्यासाठी म्हणते की आज आपण कलियुगामध्ये राहतो आणि फार मोठे चॅलेंजेस आहेत. इथे बसून दुसऱ्यांना लेक्चर देणं, इथे बसून दुसऱ्यांना सांगणं हे फार सोपं असतं. आमचे सद्गुरू म्हणतात की वेदांताचा हा जो प्रवचनाचा कार्यक्रम असतो हा फार सुखद असतो. म्हणजे सुखद काय की जो सांगतो त्याच्यावर काहीही जबाबदारी नाही, जो ऐकतो त्याच्यावरतीही काही जबाबदारी नाही. तासाभराची वेळ आहे, शुक्रवारची संध्याकाळ आहे, दुसरं काहीतरी IPLच्या मॅचेस, वुमेन्स लीग चालू आहे, ते काहीतरी बघण्यापेक्षा आपण बसून उपनिषद ऐकू, जरा 4 शब्द कानावर पडतील, एवढंच आपलं ह्याच्यामध्ये कमिटमेंट असते. हा तास संपला की ते प्रवचन राहिलं बाजूला, मग आम्ही आमचा फोन, आमचा TV, आमची क्रिकेटची मॅच, आमचं राजकारण आणि आमचं YouTube आणि फोन आणि गप्पा, आणि हे सगळं जसं आहे तसंच्या तसं चालू राहतं. तर असं आहे की अशी जर आपली जीवनशैली अखंड राहणार असेल तर मग या वेदांत चर्चेचा फारसा उपयोग होणार नाही आहे. याचा जर आपल्याला खरंच उपयोग करून घ्यायचा असेल तर मग काही काळ ही प्रॅक्टिस, हा सराव करणं अपेक्षित आहे की दिवसातला काही काळ एका जागी एकांतामध्ये, शक्यतो कुठलेही दुसरे व्यवधान जिथे नाहीत, व्यवधान नाही अशी वेळ नाही, असं किमान 5 ते 10 मिनटं शरीराने स्थिर बसण्याचा प्रयत्न करावा. एका जागी आपण बसतो, प्रयत्न करतो, पण जर असं काही झालं की एकदा डावीकडे बघ, एकदा उजवीकडे बघ, एकदा खाली बघ, जर असं इथे काहीतरी झालं की मला थोडीशी खाज येते, मग मध्येच काहीतरी आवाज येतो की आपण त्या आवाजाच्या दिशेने आपले कान टवकारतो, तर आपण स्थिर बसण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रिये त्यांच्या त्यांच्या व्यापारामध्ये अखंड गुंतलेली असतात. बहिर्मुख इंद्रिय आहेत, आपण बघितलं होतं. या सगळ्यांना हळूहळू सरावानी, विचारांनी, प्रयत्नांनी एका जागी शांत स्थिर करणं ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप मनातले विचार कमी करणं. एक वेळेस शरीराने 10 मिनिट बसता येईल थोड्याशा सरावानंतर, परंतु मनाला स्थिर करणं, मनातल्या विचारांचा आवेग कमी करणं हे महाकठीण काम आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाला हाकाला फिरी येतं पिकावर. बहिणाबाईंनी आपल्या, बघा अशा काही फार शिकलेल्या आहेत आणि फार मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या अशातल्या प्रकार नाही आपले संत, पण किती सोप्या शब्दांमध्ये त्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे की मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. असंख्य दिशेंनी हे मन भटकतं, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वरल्या रे लाटा. वारा आल्यावर पाण्यावरती जशा लाटा फिरतात तसं आपलं हे मन मोकाट आहे आणि असंख्य दिशांनी फिरत राहतं. त्यामुळे त्याला स्थिर करणं, त्याला एका जागी बसवणं हे महाकठीण कर्म आहे आणि त्याच्यासाठी अनेक उपाय आपल्या शास्त्रामध्ये दिलेले आहेत. उपाय डिस्कस करणं हा आपल्या आजच्या मंत्राचा विषय नाही, पण एक उपाय आहे रजोगुण कमी करणं, रजोगुणाचे इनपुट्स कमी करणं. दुसरा उपाय आहे की दिवसभर जो आपला क्रिया प्रतिक्रियांचा खेळ आहे, जर असं काही खुट्ट झालं की लगेच आपण प्रतिक्रिया देतो. अरे किती सुंदर फुल आहे, अरे किती घाण कचरा आहे, अरे त्यांचं घर किती छान होतं, अरे त्यांचे पडदे किती जुने होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो तर त्यांनी हे आम्हाला खायलाच विचारलं नाही, त्यांनी चहाच विचारलं नाही, इतक्या दूरून आम्ही गेलो. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे प्रक्रिया असते.
बरं, केवळ ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित आहेत त्या नाही, तर ज्यांचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. अंबानींच्या घरांमध्ये लग्न झालं, त्या घटनेचा आपण किती विचार करायचा, त्याच्यात कोणते गेस्ट आले, त्यांनी कुठले कपडे घातले, त्यांनी कुठले गाणे म्हटले, याचा आपल्या जीवनाशी अर्थाअर्थी संबंध नाही. परंतु त्याच बातम्या आपण वाचतो, त्या घटना आपण वाचतो, त्याचा विचार करतो, त्याचे संस्कार मनावर राहतात. आणि हा क्रियाप्रतिक्रियांचा खेळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे इथे जे सांगितलं आहे ते कधीही पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. त्यामुळे दिवसभरातला क्रियाप्रतिक्रियांचा खेळ कमी करायचा, इंद्रियांचे व्यापार कमी करून इंद्रियांनी जे ग्रहण करतो ते कमी करून इंद्रियांचा प्रत्याहार करायचा. आणि त्याच्यानंतर जी बुद्धी आहे त्या बुद्धीनी मी देह नसून मी आत्मा आहे या आत्मविचाराला दृढतेने पकडून ठेवायचं. बघा, हा जो संपूर्ण प्रांत आहे याच्या ध्यानामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, बाहेरच्या जगातून वृत्तीला निवृत्त करणं ही पहिली स्टेप आहे, आणि निवृत्त झालेल्या वृत्तीला आत्म्यामध्ये स्थिर करणं ही दुसरी स्टेप आहे. निवृत्ती विषयांपासून आणि संस्थापित करणं आत्म्यामध्ये, या आत्म्यामध्ये दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आणि आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिक साधकांना, आपण सगळे सामान्य आहोत, आपल्यापैकी कोणीही असामान्य नाही. आपण व्यवहारामध्ये कितीही जरी सक्सेसफुल असू, कितीही आपल्या मोठ्या मोठ्या डिग्रीज असतील आणि आपण कितीही यश संपादन केलं असेल, तरी जोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचा मनोनिग्रह, बुद्धिनिग्रह साधत नाही तोपर्यंत परमार्थाच्या दृष्टीने आपण सामान्यच आहोत. आणि सामान्य आहोत हे गृहीत धरून आपले सगळे संत महात्मे यांनी आपल्याला सोपं अल्टरनेटिव्ह साधन दिलेलं आहे. अल्टरनेटिव्ह साधन काय आहे की नामस्मरण. कलियुगामध्ये सगळ्या संतांना माहिती आहे की आपली जीवनशैली कशी असणार आहे, किती भटकलेली असणार आहे आपली मनोवृत्ती. त्यामुळे अशा प्रकारे कुठेतरी इंद्रियांचा प्रत्याहार करा आणि ते आत्मानात्मविचारामध्ये स्थिर करा, हे आपल्यासारख्या लोकांना कठीण जातं. आणि म्हणून नामस्मरण करा. एखादा सगुण दैवत, जे आपलं आराध्य दैवत आहे, भगवान राम असो, कृष्ण असो, त्याच्यावरती आपली वृत्ती स्थिर करणं हे आपल्यासारख्यांना अधिक सोपं जातं. त्याच्यावरती वृत्ती स्थिर करा. विचार करायचा असेल तर त्याचाच विचार करा आणि त्याचंच नामस्मरण करा. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये हरीचं नाम सोडून दुसरी कुठलीही गती नाही सामान्य साधकांसाठी. बघा, आपल्या शास्त्राचं, आपल्या संत वाङ्मयाचं हे सौंदर्य आहे की हे इतकं अवघड, कठीण, क्लिष्ट तत्वज्ञान जरी असेल तरी आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला त्याचा अनुभव घेण्याची क्षमता आहे. अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनामध्ये हे संत वाङ्मय निर्माण करतं. आणि ज्याला जे शक्य आहे त्याला त्याच्या क्षमतेनुसार साधन देतं, त्याच्या क्षमतेनुसार अल्टरनेटिव्ज आहे. आपण एक्सप्लोअर केलं तर या सगळ्या गोष्टी कळतात. एक्सप्लोअर नाही केलं आणि हे सगळं खूप अवघड आहे, मला काही जमणार नाही, आमच्यासारख्यांच्या बुद्धींची काही गोष्ट नाही, आम्ही काय थोडीच संत महात्मे लागून गेलो. एक खूप छान गोष्ट आहे, आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगतात की आपल्या भारतीय मनोवृत्तीला नेहमी दुसऱ्यांचा जय जयकार करण्याची खूप सवय लागली आहे. ती चांगली सवय आहे. दुसऱ्याचं मोठेपण मान्य करणं, त्याचा जय जयकार करणं ही चांगली सवय आहे, चांगली वृत्ती आहे. परंतु ज्याचा आपण जय जयकार करतो त्याच्याकडून आपण काहीतरी शिकावं आणि त्याच्याकडून इन्स्पायर होऊन आपण स्वतःच्या जीवनामध्ये बदल करावेत असं आपल्याला कधीही वाटत नाही. नुसतं पॅसिव्ह ज्ञानेश्वर महाराज की जय, संत रामदास स्वामी की जय, या सगळ्यांची नेहमी जय आणि माझा कायम पराजय की मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, मेरे बस की बात नाही है, असाच आपण कायम विचार करतो. असा विचार न करता या तत्वाचं व्यवस्थित जर श्रवण केलं, संत वाङ्मयाचा व्यवस्थित अभ्यास केला आणि आपल्याला आपल्या देशकाळ परिस्थितीमध्ये काय आहे या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण हे तत्वज्ञान समजावून घेतलं आणि त्यानुसार साधना केली तर या तत्वाचा अनुभव येणं प्रत्येक प्रामाणिक साधकाला, मुमुक्षुला निश्चितपणे शक्य आहे. नामस्मरणाने ते शक्य आहे. नामस्मरणाने ते सोपं होतं. आत्मानात्म विचार तर आहेच, परंतु नामस्मरणाने हे सोपं होतं. म्हणून सगळ्या संतांनी आपल्याला तो एक अल्टरनेटिव्ह सांगितला. खरं तर हा कठोपनिषदाचा या मंत्राचा विषय नाही, हा एक पेरिफेरल विषय आहे.
परंतु आपल्याला ते जमण्यासारखं आहे म्हणून आपण त्याचा विचार करतो की आपल्याला या आत्म्याचा अनुभव घ्यायचा असेल तर शरीर स्थिर करा, इंद्रियांचा प्रत्याहार करा, मन शुद्ध करा, स्थिर करा, शांत करा, बुद्धी एकाग्र करून त्या बुद्धीने आत्म्याचा विचार करा अथवा नामस्मरण करा. असं जर केलं तर त्याचा परिणाम काय आहे तो यमदेव पुढच्या मंत्रामध्ये आपल्याला सांगतात की ताम योगमिति मन्यन्ते स्थिराम इंद्रिय धारणाम अप्रमत्तः तदा भवती योगो हि प्रभवाप्ययौ. अशा स्थिर इंद्रिय धारणेलाच योग असे म्हणतात. तो साधला की तेव्हा पुरुष प्रमाद शून्य होतो, कारण योगच उत्पन्न झालेल्या प्रमादांचा नाश करणारा आहे. थोडंसं ट्रिकी आहे समजावून घ्यायला, परंतु शब्दरचना ट्रिकी आहे, परंतु मूळ संकल्पना ट्रिकी नाही, सोपी आहे. 9व्या मंत्रामध्ये आपल्याला यमदेवांनी काय सांगितलं की आधी बुद्धी विकल्परहित होऊन त्या हृदयस्थित बुद्धीने अखंड मनन करा. अखंड मनन करण्यासाठी पुढच्या 3 गोष्टी आवश्यक काय आहेत ते 10व्या मंत्रामध्ये सांगितलं की शरीर स्थिर करा, इंद्रियांचा प्रत्याहार करा, मन स्थिर करा आणि बुद्धी एकाग्र करा. आणि एवढं सगळं जमल्याच्या नंतर त्याचा जो परिणाम आहे ताम योगम इति मन्यते. अशा प्रकारे जर खरंच आपल्याला बसता आलं, खरंच ही स्थिती साधली, खरंच आपल्या घरात एक दिवस असा आला की जेव्हा आपण आपली इंद्रियांची हालचाल न करता, शरीराची हालचाल न करता जे नाम आहे, जो तत्वविचार आहे किंवा जी सोहम वृत्ती आहे तिला पकडून काही काळापुरतं स्थिर होऊ शकलो, तर अशा स्थिर इंद्रिय धारणेलाच योग असे म्हणतात. आणि तो साधला की पुरुष प्रमाद शून्य होतो. प्रमाद शब्दाचा अर्थ आहे चूक किंवा दोष. प्रमाद शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, पण इथे या कॉन्टेक्स्टमध्ये प्रमाद शब्दाचा अर्थ मुख्यतः दोष असा दिलेला आहे. या मंत्रामध्ये यमदेवांनी प्रत्यक्ष हे दोष सांगितले नाहीत, परंतु याच्यावर ज्यांनी टीका लिहिलेली आहे त्यांनी अशा प्रकारे जेव्हा मनुष्य एका जागी ध्यान करायला बसतो, आत्मानात्म विचार करायला बसतो किंवा नामस्मरण करायला बसतो, अशा प्रकारे एका जागी बसल्यावरती त्या बैठकीच्या साधनेमध्ये काही दोष येतात. आणि ते कुठले दोष आहेत ते दोष टीकाकारांनी या मंत्राची टीका करताना सांगून ठेवलेले आहेत. अशा प्रकारच्या ध्यान प्रक्रियेमध्ये अथवा नामस्मरणेच्या बैठकीमध्ये एकूण 4 प्रकारचे दोष असतात. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद अशा 4 प्रकारचे दोष येणं शक्य आहे. आपण थोडक्यात समजावून घेऊया. लय दोष शब्दाचा अर्थ आहे की झोप येणं, अकाळी झोप येणं, आळस, नीरसता, बोर होणं, कंटाळा येणं असे वेगवेगळे अर्थ आहेत. पण लय म्हणजे मुख्यतः झोप येणं. नाम घ्यायला बसतो आणि एरवी कधी झोप येणार नाही, टी व्ही बघताना अजिबात येत नाही, पण नाम घ्यायला बसलं, जर अशी तंद्री लागली की लगेच झोप येते. जो आपण मनाला एकाग्र करायचा प्रयत्न करू तो कंटाळा येतो, आळस येतो. आणि अशा प्रकारच्या या दोषाला लय दोष म्हणतात. त्या लय दोषाचं मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे जाड्य निर्माण होतं, अशा प्रकारचं अन्नसेवन करणं, एखादं व्यसन असणं, ध्यानाच्या अथवा नामस्मरणाच्या आधी अतिश्रम करणं, शरीर स्वस्थ नसणं, एखादा रोग असणं देहाला किंवा चित्त मलिन असणं, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे लय दोष येतो. म्हणजे मनुष्याला झोप किंवा आळस किंवा कंटाळा येतो. हा पहिला दोष आहे बैठकीच्या साधनेतला. दुसरा दोष आहे विक्षेप. आणि विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य, मन बहिर्मुख असणं, अनेक दिशांना मन भटकणं. आपण मगाशी विचार केला होता की फुलपाखरू वृत्ती ज्याला म्हणतात, की फुलपाखरू वृत्ती, मन बहिर्मुख असणं आणि सातत्याने बाहेरच्या जगाचा विचार करणं. आपलं वेदांतशास्त्र इतकं सुंदर आहे की एका ठिकाणी मी वाचनात माझ्या असं आलं होतं की जे मन मी आत्मा आहे असा विचार करतं, केवळ तेवढं एकच मन अंतर्मुख आहे. पण जे मन स्वतःच्या इवन देहाचा विचार करतं किंवा देहाशी संबंधित असलेल्या जगाचा विचार करतं, ती सगळी बहिर्मुख वृत्ती आहे. त्यामुळे देहाचा विचार म्हणजे बहिर्मुखच आहे आणि देह सापेक्ष जगाचा विचार हा बहिर्मुखच आहे. आणि अशा प्रकारे बाहेरच्या जगाचा विचार न करता जी व्यक्ती अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करते, ती जेवढा जास्त अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करते तेवढं ते मन बाहेर धावतं आणि त्याला विक्षेप दोष म्हणतात.
त्या विक्षेप दोषाचं एक कारण की मनाचं स्वरूपच तसं आहे. मन हे मूलतः रजोगुणाचं आणि वायू तत्वाचं बनलेलं आहे. हे एक कारण विक्षेप दोषाचं. विक्षेप दोषाचं दुसरं कारण आहे की आपल्या देहाने सतत काहीतरी भोग भोगावेत अशी आपली प्रवृत्ती आहे. इन्नेट म्हणजे जन्मजात आपली तशी प्रवृत्ती आहे. अनंत जन्मांचे संस्कार आहेत. आणि शिवाय आपण ज्या प्रकारे हल्ली टी व्ही बघतो, सोशल मीडिया बघतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे भोग कसे भोगायचे एवढं एकच प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं. त्याचं आपण वारंवार ग्रहण करतो आणि ते ग्रहण केल्यामुळे विक्षेप दोष वाढतो. की मनाचं मूळ नेचर हा एक भाग, त्याच्यावरती होणारे संस्कार हा दुसरा भाग, तिसरा भाग की मायेमध्ये असलेली विविधता. मायेमध्ये बाय डिझाईन या जगामध्ये अनेक प्रकारची विविधता निर्माण मायेने करून ठेवलेली आहे. जेवण नुसतं जेवायचं तर हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ, काहीतरी प्यायचं आहे तर हजारो प्रकारची पेय, काहीतरी बघायचं आहे तर हजारो प्रकारची दृश्य, कुठेतरी फिरायला जायचं आहे तर हजारो प्रकारची पर्यटन स्थळं, काहीतरी संगीत ऐकायचं आहे तर विविध प्रकारचं म्युझिक. ही जी विविधता मायेने निर्माण केली, ती विविधता असणं आणि त्यांच्याकडे ती इंद्रिय किंवा मन आकृष्ट होणं हे विक्षेप दोषाचं मुख्य कारण आहे. पहिला दोष आहे लय, दुसरा आहे विक्षेप, तिसरा दोष त्याचं नाव आहे कषाय. कषाय दोष म्हणजे आपल्या चित्तावरती रागद्वेषाचे जे जुने संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळे कषाय दोष निर्माण होतो. रागद्वेषाचे संस्कार म्हणजे मुख्यतः बघा, जगामध्ये विषय अनेक आहेत, हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, पण त्यातले काही विशिष्ट मला आवडतात आणि काही विशिष्ट मला आवडत नाहीत. राग आणि द्वेष विषयांच्या प्रती याचे आपल्या मनावर झालेले संस्कार त्याला म्हणतात कषाय दोष. हा जेव्हा आपण बैठकीच्या साधनेला बसतो तेव्हा तो अचानक मॅनिफेस्ट होतो. कशा प्रकारे तर या कषाय दोषाचं दोन वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण आपल्या शास्त्रांनी केलं आहे. एक आहे बाह्य कषाय, दुसरा आहे आंतरकषाय. बाह्य कषाय म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्ये आज मला जी पती पत्नी मुलं आई वडील व्यवसाय मिळालेला आहे त्यांच्या संबंधीचे हवे नको चांगले वाईट रागद्वेषाचे विचार जेव्हा माझ्या मनामध्ये येतात तेव्हा त्याला बाह्य कषाय म्हणतात, वर्तमान व्यक्ती वस्तूंचा विचार. आणि दुसरा आहे आंतरकषाय. आंतरकषायामध्ये मुख्यतः भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या एखाद्या घटनेचा विचार अथवा भविष्यकाळामध्ये होणाऱ्या एखाद्या घटनेचं विचार, स्वप्न रंजन ज्याला आपण म्हणतो, मनोराज्य ज्याला म्हणतो. भूतकाळामध्ये घटना 20 वर्षापूर्वी कोणीतरी मला काहीतरी म्हणालं होतं. 20 वर्षापूर्वी मी त्यांच्या घरी गेले होते पण त्यांनी मला आहेरच केला नाही. पहिल्यांदा गेले पण त्यांनी मला साडीच दिली नाही. आता अशा ज्या गोष्टी आहेत या आपण बघा, एरवी आपण काम करतो ते या गोष्टी आठवतही नाहीत. मी जर स्वयंपाक करत असेल, साफसफाई करत असेल, बाहेर फिरायला गेले तर या गोष्टी आठवत नाहीत. पण जेव्हा मी नामस्मरणाला बसते, जेव्हा मी मन शांत करायचा विचार करते तेव्हा ती रँडम कुठली तरी घटना जी आधी होऊन गेली किंवा जी नंतर कधीतरी होण्याची शक्यता आहे त्याचा काहीही संदर्भ नसताना अचानक तो विचार संस्कार मनामध्ये असल्यामुळे उफाळून वरती येतो नामस्मरणाच्या वेळेस. त्या दोषाला कषाय दोष म्हणतात. वर्तमान व्यक्तिवस्तूंचा विचार हा बाह्य कषाय आणि भूत भविष्यातील व्यक्तिवस्तूंचा विचार हा आंतरकषाय. आणि याचं मुख्य कारण की रजोगुण तमोगुण आणि याचा आपल्या चित्तावर असलेला प्रभाव, याच्यामुळे कषाय दोष निर्माण होतो. आणि चौथा जो आहे त्याला म्हणतात रसास्वाद. रसास्वाद हा एक पिक्युलियर दोष आहे की समाधीचा, ध्यानधारणेचा अथवा नामस्मरणाचा अभ्यास करत असताना आधीची तीनही विघ्न हळूहळू प्रयत्नाने दूर होतात किंवा कमी होतात. ती विघ्न दूर झाल्यामुळे जी काही शांती, इंटरमिटंट शांती, समाधान, आनंद अनुभवाला येतो त्याच्यामध्येच मनुष्य रमून राहतो. रोज आपण जर नामस्मरणाला बसलो, रोज आपण जर ध्यानाला बसलो, रोज सांगितलेल्या पद्धतीने, सांगितलेल्या टेक्निकनी हा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्या मनाचं नियंत्रण वाढतं. लय विक्षेप कषाय दोष कमी होतात. फारशी झोप येत नाही, फारशा जुन्या आठवणी येत नाहीत, फारसे इतर भलते सलते विचार मनात येत नाहीत, परंतु अजून तत्वाचा अनुभव देखील आला नाही. या मधल्या स्टेजमध्ये जेव्हा मनुष्य अडकून बसतो तेव्हा त्याला रसास्वाद म्हणतात.
त्याच्यासाठी एक उदाहरण देतात की माझ्याकडे एखादा खजिना आहे, त्या खजिन्यावरती पेटी आहे, त्या पेटीमध्ये हिऱ्याचे दागिने आहेत, परंतु त्या पेटीवर मोठा साप, विषारी साप बसलेला आहे. विषारी साप आहे तोपर्यंत मला ती पेटी उघडता येत नाही, ते दागिने वापरता येत नाहीत. एक दिवस असा येतो की तो विषारी साप निघून गेला. तो साप निघून गेल्याचाच मला इतका आनंद होतो की ते प्रत्यक्ष पेटी उघडून दागिने मी बघतच नाही. त्यामुळे अजून खजिना प्राप्त झाला नाही, अजून ते दागिने मी घातले नाहीत, परंतु साप निघून गेल्याच्याच आनंदामध्ये जर मी बसून राहिले तर मूळ त्या दागिन्यांचा आनंद उपभोग मला कधीही घेता येणार नाही. असं जेव्हा आपल्या बैठकीच्या साधनेत होतं की आधीची विघ्न गेली म्हणून आनंदात आणि मुख्य आनंदाचा अनुभव अजून आला नाही, असा जेव्हा मनुष्य अर्धवट जागी रमून राहतो तेव्हा त्याला रसास्वाद असं म्हणतात. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे चारही प्रमाद, चारही दोष दूर होणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी परत त्याच सगळ्या गोष्टी आहेत की दोष दूर होण्यासाठी युक्ताहार, युक्त विहार, शरीराचं स्वास्थ्य सांभाळणं, इतर दोष कमी होण्यासाठी रजोगुण तमोगुणाचे प्रभाव कमी करणं, जीवन जे आहे ते या स्पिरिच्युअल प्रॅक्टिससाठी, आध्यात्मिक साधनेसाठी व्यवस्थित त्याची घडी बसवून घेणं, आणि रसास्वाद दोष जाण्यासाठी श्रीगुरूंच्या सान्निध्यात, म्हणजे प्रत्यक्ष सान्निध्यात नाही परंतु त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनाच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यानाचा, नामस्मरणाचा अभ्यास करणं, याने रसास्वाद दोष देखील जातो. आणि दुसऱ्या लाईनमध्ये आचार्य म्हणतात की अप्रमत्तः तदा भवती योगो ही प्रभवाप्ययौ, की अशा प्रकारे ही जी प्रमादांची उत्पत्ती झालेली आहे त्यांचा जेव्हा लय होतो तेव्हा मनुष्याला योग प्राप्त होतो. योग शब्दाचा अर्थ आहे जोडले जाणे. खरं तर योग म्हणजे आपल्या मूळ आत्मतत्वाशी, आत्मस्वरूपाशी जोडले जाणे. इथे आचार्यांनी अर्थ करताना केलेला आहे की जो चुकीचा संयोग झालेला आहे त्या चुकीच्या संयोगापासून वियोग होण्याला योग म्हणतात, अशी आचार्यांनी व्याख्या केलेली आहे. ते थोडंसं म्हणजे सरळ घास असा खाण्याच्याऐवजी उलटा हात करून घास खाण्यासारखं ते आहे की मुळामध्ये आपल्याला आपलं खरं स्वरूप माहिती नाही म्हणून आपण संयोग करून घेतलाय. कोणाबरोबर? तर या देहाबरोबर, या इंद्रियांच्या बरोबर. या इंद्रियांच्या माध्यमातून जे काही आपण विषय ग्रहण करतो, ते विषय, ते भोग, ती इंद्रिय, हा देह, या सगळ्यांच्या बरोबर आपला संयोग झालेला आहे. जेव्हा विचाराने, मननाने या चुकीच्या संयोगाबरोबर आपला वियोग होतो त्याच स्थितीला खरा योग म्हणतात. आणि खरा योग म्हणजे आत्मस्वरूपाशी योग, मी आत्मा आहे असा अनुभव येणं. त्याच्यासाठी या देहाच्या संयोगाचा वियोग होणं आवश्यक आहे. म्हणजे देहाच्या संयोगाचा वियोग म्हणजे देह सोडून द्यायचा किंवा मृत्यू किंवा आत्महत्या करायची असा त्याचा अर्थ नाही. तर मी देह आहे हा जो भाव आहे, हा चुकीचा भाव सोडून द्यायचा. त्या संयोगाचा वियोग झाला. ध्यानाभ्यास करत असताना, बैठकीची साधना करत असताना हे जे चारही दोष येतात, या चारही दोषांचा जेव्हा वियोग होतो, या चारही दोषांना पार करून, त्यांचा निराश करून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा या दोषांच्या संयोगाचा वियोग होणं, देह तादात्म्याचा वियोग होणं, विषयांचा जो संघ आपल्याला जडला आहे त्या संघापासून स्वतः दूर जाणं, या सगळ्याला योग असं म्हणतात. कारण की हे सगळं झालं की आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव कसा घ्यायचा, त्याची वैचारिक प्रक्रिया, त्याचे टेक्निक, त्याच्यामधले महत्त्वाचे काही पॉइंटर्स या 3 मंत्रांमध्ये 10, 11, 12 यमदेवांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आज जो आपला अभ्यास आहे 9, 10, 11, मला असं वाटतं इथे मंत्रांचे नंबर लिहिताना थोडीशी गडबड झाली. आज आपला जो अभ्यास आहे हा आपण इथेच थांबवू आणि पुढचा जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. हरिओम तत्सत.